नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, ओ यावरी न करावा हे। सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा आवेलो। सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवहेलो। पाहती गवळणी तवती पालती दुधाने, म्हणती नंदाची आपोरे आजी चोरी केली खरे। अखिल गुरु निधान करुणावरणालय स्वर अजून कमी कर। रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार पंढरीश परमात्मा, ज्ञानी यांचे राज्य साधकांचे मायबाप, कैवल्य साम्राज्य तेजोनिधी अखंड समाधिगण असणारे अलंकापूर निवासी माझे ज्ञानोबा आहे। जाळोनी संसार बैसलो अंगणी, ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला अशी देहूचे सुप्रसिद्ध साधू माझे तुकोबर आहे। शांतही आहे, श्रीमंतही आहे आणि संतही आहे। या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये त्या महात्म्याला शोभून दिसतात असे पैठण निवासी माझे नाथ बाबा, व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकांना नाचावा असे असणारे नामदेवराय बदतकालीन सर्व साधू संत मंडळीच्या असीम कृपेनं चालत आलेली आपली ही वारकरी संप्रदायाची ज्ञानगंगा। मला असं वाटतं गेल्या 7 दिवसापासून तुम्ही त्या ज्ञानगंगेमध्ये स्नान करत आहात, आणि आजची ही आपली शेवटची आंघोळ। विठाला 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 तुम्हा सर्व मायबापांची सेवा करण्यासाठी निवडलेला अभंग मी जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे, काल्याच्या प्रसंगातील आहे। अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा। तो असा, सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये चालू असलेला आपला हा भव्य देवी स्वरूपाचा सप्ताह, त्यामध्ये दुग्ध शर्करा योग म्हणजे शिवमहापुराण कथा, आणि त्यामधील महाप्रसादाची म्हणजे शेवटच्या काल्याची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय। सोपान दादामुळे तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा पुनश्च एकदा दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालेला आहे। मला वाटतं माझं 3रं कीर्तन असेल हा सप्त्यामधलं, बरोबर आहे का नाही? तसं तुमचं गाव खूप हुशार आहे, बरोबर आहे का नाही? एका गावामध्ये बहुतांशी एक महाराज जास्त दिवस टिकत नाही, बरं बरोबर आहे का नाही? पण ज्यांच्या मुखातून तुम्ही कथा श्रवण करत आहात, मला वाटतं 3 भागवत कथा त्यांच्या ऐकल्या, 3 भागवत कथा, तर दुसरी शिवमहापुराण कथा, आणि नेहमी नवीन नवीन ऐकायची सवय लोकांना झालेली, बरं, कारण की सकाळी खाल्लेली भाजी लोकांना संध्याकाळी नको आहे, बरोबर आहे का नाही? जीवनामध्ये चेंजेस, जीवनामध्ये बदल हा मानवाचा नैसर्गिक काय आहे, स्वभाव आहे। पण असं असताना सुद्धा एवढ्या दिवसापासून तुम्ही आमच्या काकांचा स्वीकार करता, ही त्यांनी कमवली त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती। विठाला 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 विठाला। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, थोडा ट्रबल कमी कर, फक्त तुतार्यांचा आवाज थोडा कमी कर। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका, या अभंगाची पार्श्वभूमी मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। आपण भाग्यवान मंडळी आहात दादा, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय। काल्याचं कीर्तन तसं हे महाप्रसाद म्हणजे पगारीचं कीर्तन असतं। कोणतं कीर्तन असतं? पगारीचं। काल्याच्या कीर्तनामध्ये चावचाव असतीच, आणि मला ती माझ्याकडे आलेली आहे आज या वर्षी, बरोबर आहे का नाही? कारण एक तर काल्याची वेळ आपली 2 ते 4 आहे, बरोबर आहे का नाही? तसं परळीमध्ये कधीही कीर्तन करा, ते 2च्या पुढे सुरू होतं, बरोबर आहे का नाही? संध्याकाळचं कीर्तन सोपान म्हणी म्हणलं, इथं कधी जरी आलो तरी संध्याकाळचं कीर्तन ऍडजस्ट होत नाही, कारण इथं 1चा टाइम असला की 2 ते 4, 3 ते 5 नेहमीच सवय झालेली आहे। म्हणून अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळी केलंय। नजर लागावं एवढा सुंदर कार्यक्रम आहे मायबाप, तुम्ही नियोजन एवढं सुंदर केलंय। पूर्वी साधू संत ज्यावेळेस यज्ञ करायचे, जोपर्यंत मेघ राजाची हजेरी लागत नव्हती
तोपर्यंत यज्ञ परिपूर्ण होत नव्हता. काय होत नव्हता? परिपूर्ण होत नव्हता. तुम्ही 7 दिवस जो हरिनामाचा यज्ञ केलाय, मला तरी असं वाटतं यज्ञाची आहुती झाली. आज मेघराजाने आपल्या कार्यक्रमाला काय लावली? हजेरी लावली. विठ्ठल 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 कार्यक्रम करणं वेगळं आणि कार्यक्रम जीव ओतून करणं वेगळं. कार्यक्रम करणं सगळे सप्ते करतात महाराज, पण आपल्या सप्त्याची पद्धत काही आगळी आणि वेगळी आहे. ज्यावेळेस आमच्या अमोलदादांचा जेवणाचा व्हिडिओ आला त्यानंतर मला कळलं नेमकं पंगत मारवाड्याची का सप्त्याची. बरोबर आहे का नाही? जेवढ्या क्वालिटीचं अन्नदान आहे, जेवढ्या क्वालिटीचं ज्ञानदान आहे, त्याच्याही पेक्षा अन्नदान क्वालिटीचं आहे महाराज. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपला यज्ञ काय झाला? सार्थक झाला. म्हणून तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. आणि काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर काही परंपरा संप्रदायाने घालून दिलेली आहे. काल्याचे कीर्तनकारांना बाकीच्या गप्पा मारण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये जे चरित्र केलंय त्याचा उच्चार करायचा. काय करायचा आहे? उच्चार करायचा. पण तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुर्भाग्य असं आहे, तुमच्या आणि माझ्या जीवनातलं अज्ञान असं आहे, ज्या गोष्टीचा शास्त्राने उच्चार सांगितलाय त्या गोष्टीचं आपण आचरण करतोय, आणि ज्या गोष्टीचं आचरण सांगितलं तिचा काय करतोय? उच्चार करतोय. आख भागवत वाचा तुम्ही. त्या भागवतामध्ये 12 स्कंद आहे, 365 अध्याय आहे, 18,000 श्लोक आहे. आणि त्याच्या दशम स्कंदामध्ये शुकाचार्याने भगवान राजा परीक्षितीला सांगितलं, राजा भगवान श्रीकृष्णाने 16,108 बायका केल्या. किती केल्या? 16,000. अख्ख्या भागवतात लोकांच्या फक्त बायकाच लक्षात आहे, बाकी काही लक्षात नाहीये. पण त्याच्या बायका लक्षात ठेवत असताना तो 6 दिवसाचा असताना त्यानं पुतणेचं विष पेलंय हे सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही बायका करण्याविषयी माझं दुमत नाही, पण प्रत्येकाने पहिलं कीर्तन संपल्यानंतर 100 एंडोसल्फान घेऊन पहा. ते बी स्टिकरचं घ्या. जगले तरच बायका करा, तशा करू नका. म्हणून भगवान श्रीकृष्णाचं जे चरित्र आहे ते चरित्र ते उच्चारावे, आचारावे नाहीये. चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. त्याच्या अगोदर दशम स्कंद, याच्या अगोदर कोणता स्कंद आहे? 9मं स्कंद आहे. का 9मं स्कंदाचं दशम स्कंदाच्या अगोदर 9मं स्कंदामध्ये वर्णन केलं? लक्ष देऊन ऐका. प्रभू रामचंद्राचं चरित्र तुमच्या आणि माझ्यासाठी आदर्श चरित्र आहे. कोणतं चरित्र आहे? आदर्श. जोपर्यंत प्रभू रामचंद्र रूपी आचरणाचा चष्मा तुम्ही आणि मी परिधान करणार नाही, तोपर्यंत माझ्या भगवान श्रीकृष्णाच्या लीला तुम्हाला आणि मला कळणार नाहीये. प्रभू रामचंद्रासारखा देव नाही एक, प्रभू रामचंद्रासारखा मित्र नाही 2, प्रभू रामचंद्रासारखा शत्रू नाही 3, प्रभू रामचंद्रासारखा पती नाही 4, आणि प्रभू रामचंद्रासारखा पुत्र नाही 5. तुम्ही प्रभू रामचंद्राचं चरित्र पहा. का प्रभू रामचंद्राचं चरित्र आचरणीय? रामायणामधला एक गोड प्रसंग आहे, लक्ष देऊन ऐका. प्रभू रामचंद्र लक्ष्मणजी रस्त्याने जात असताना जनकपुरीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला प्रभू रामचंद्राच्या विवाहाचा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. दुसऱ्या दिवशी विवाह होणार, त्याच्या आदल्या दिवसाची रात्र लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राची पायाची सेवा करत होते. पण सेवा करत असताना लक्ष्मणजीच्या डोळ्याला धारा लागल्या होत्या. काय लागल्या होत्या? धारा लागल्यानंतर प्रभू रामचंद्राला जाग आली आणि प्रश्न केला, ए लक्ष्मणा, ए दादा, काय झालं रडण्यासाठी? का रडतोस? त्यावेळेस जसं जसं प्रभू रामचंद्रजी विचारत होते तसं तसं लक्ष्मणजीचं रडणं वाढत होतं. काय नाही प्रभू, हे सांग ना लक्ष्मणा. आईची आठवण आली तुला? नाही. बाबाची आठवण आली? नाही. मग रडतो का? भरताची आठवण आली? अजिबात नाहीये. मग रडतो का? त्यावेळेस रडता रडता लक्ष्मणाने प्रभू रामचंद्राला सांगितलं, प्रभूजी उद्या सीताई साहेबासोबत तुमचा विवाह होणार. 1, तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार. 2,
सीताई साहेब तुमच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार 3. प्रभू रामचंद्र सांगू लागले हा लग्नाचा विधी तो होणारच आहे. मग ऐका ना प्रभू, तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर या शरीरावर कोणाचा अधिकार होणार? सीताई साहेबाचा. कोणाचा? सीताई साहेबाचा. उद्या रात्री मी ठरवलं, काय म्हणले लक्ष्मणजी, उद्या रात्री मी ठरवलं तरी तुमच्या पायाची सेवा नाही करू शकणार, याचं दुःख माझ्या जीवनामध्ये होतंय म्हणून मला रडू येतंय. मला एवढंच सांगायचं कीर्तनातून. रामायण तुम्हाला ना मला सांगतं, एक भाऊ उद्यापासून आपल्या भावाची सेवा भेटत नाहीये म्हणून रात्रभर रडणारा लक्ष्मण कुठं एक, आणि आज अर्ध्या एकरासाठी भावाच्या डोक्यामध्ये कुऱ्हाडी घालणारे लक्ष्मण कुठं 2. लक्ष देऊन ऐका. रामायण ही जी कथा आहे ती काही देवतेची कथा नाहीये, मंदिरातल्या देवतेची. प्रभू रामचंद्राचं चरित्र हे प्रत्येक घराला मंदिर बनवणारं चरित्र आहे. म्हणून प्रभू रामचंद्राचं चरित्र कोणाच्या अगोदर आहे? कृष्णाच्या अगोदर. प्रभू रामचंद्राचा जन्म चैत्र महिन्यामध्ये दुपारी 12 वाजता. भगवान श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यामध्ये रात्री. तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहे. रात्री येणारे 12च्या नंतर येणारे लोक चांगले असतात का वाईट हो? बहुतांशी 12च्या नंतर हा प्रहर चोरायचा आहे ना. कोणाचा आहे? चोरायचा आहे. प्रभू रामचंद्राचं एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. भगवान श्रीकृष्णाचं पहा, अनेक बाण्या, अनेक पत्न्या आणि अनेक वचन्या. प्रभू रामचंद्राचा जन्म राजवाड्यात झाला, सोन्याच्या महलमध्ये. आणि या बाबाचा जन्म कुठं? बंदीखान्यात झाला. मग प्रभू रामचंद्राच्या चरित्राचा उच्चार नाही करायचा, आचरण करायचं. आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा काय उच्चार करायचा आहे? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. दुसरा एक महाराजांचं प्रमाण किती गोडे पहा. हे दसे चरित्र केले नारायणे, हे दसे चरित्र केले नारायणे, हे दसे चरित्र केले नारायणे, हे दसे चरित्र केले नारायणे. नागता गुदने राखीत आहे, नागता गुदने राखीत आहे, नागता गुदने राखीत आहे, नागता गुदने राखीत आहे. माझी वाणी तुझे गुण नावा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नावा. हे दासे चरित्र केले नारायण, हो रागता गोधने, रागता गोधने राखीत आहे. हे दसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम, ऐसे देही प्रेम काही कळा. भगवंताच्या अवताराचा इतिहास तुम्हा सर्वमधला ज्ञाते. यदा यदा ही धर्मश ग्लानिर्भवति भारत, अभ्युत्थानम धर्म शतदात्मानं सृजाम्यहं, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुलसीदासजीने किती गोड वर्णन केलंय पहा. जब जब होए धर्म की हानि, बाढ़ही असुर अधम अभिमानी, तब तब धरी प्रभु विविध शरीरा, हरही कृपा निधी सज्जन पीरा. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येते, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक काय घेतोय? अवतार घेतोय. प्रमाण धर्मरक्षा वया अवतार घेशी, आपुल्या पाळीसी भक्तजना. आणि द्वापार युगाची परिस्थिती तीच आहे. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही जेवढं लवकर लक्ष द्याल तेवढी लवकर पंगत बसल. महिला मंडळी थोडं लक्ष द्या माझ्याकडे. द्वापार युगाची परिस्थिती तीच आहे. कंस, दंतवक्र, शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला. आणि पाप वाढल्यानंतर सर्वात मोठं दुःख ज्या व्यक्तीला होतं त्या व्यक्तीचं नाव आहे पृथ्वीमाता. काय? पृथ्वीमाता. पृथ्वीमाता रडायला लागली आणि ब्रह्मदेवाकडे गेली. ओ ब्रह्मदेवा, पापी जे अभक्त, दैत्य जे मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे. दिदलासे त्रास ऋषी मुनी सकळा, न पूजिती कोणी देवा एक राहिले, यज्ञ मोडिले कीर्तन पळाले ब्राह्मण दैत्याबेने. ओ ब्रह्मदेवा, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तोय सांगत असे. पृथ्वी मातेनं गाईचं रूप धारण केलंय आणि कोणाकडे गेली?
ब्रह्मदेवाकडे, ओ ब्रह्मदेवा, त्या राक्षसाच्या भीतीने कीर्तन होत नाहीये, त्या राक्षसाच्या भीतीने ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये, काहीतरी पर्याय याच्यातून काढा. ब्रह्मदेव म्हणले, हे बघा सर्व गोष्टी भगवान विष्णूच्या हातात आहे, माझ्याकडे काय आहे? सगळेजण भगवान विष्णूकडे गेले, स्तुती सुरू केली. शशंक चक्रम सक्रीत कुंडलम सपीत वस्त्रम सरशिरोयक्षणम सहार वक्षस्थलकस्तु श्रियम नमामि विष्णुम शिरसा चतुर्भुजम श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा विनाशा सकळ देवा आदिदेवा. आणि खरं सांगू का, मानवाला सगळ्यात मोठं जर प्रिय काय असेल तर माणसाची स्तुती आहे. महाराज काय स्तुती आहे. एक नंबर गदा माणूस असू द्या आपल्या गावामध्ये, किती एक नंबरचा खानदानी गदा असू द्या, आपण फक्त त्यांना म्हणा, ओ सेठ, तुमच्यासारखा माणूस या दाऊदपूरमध्ये नाहीये. महाराज ते 25,000 रुपये देऊन कॉपी पासतो तुम्हाला, किती. मग मला एवढंच सांगायचंय, याच तोंडानं आपल्याला चांगलं बोलायचं आणि याच तोंडानं आपल्याला काय बोलायचंय, वाईट बोलायचं. मग होईल तोपर्यंत चांगलंच बोला ना. माफी मागून एक वाक्य बोलतो, राग नका येऊ देऊ. खरं सांगा, पुढारी लोक कामं करतात का गोड बोलतात? हो हा पुढारी लोक कामं करतात का गोड बोलतात? मग त्यांचा तेवढा जरी गुण आपण घेतला, जीवनात काहीच कमी पडणार नाही ना आपल्याला. काही म्हणलं तरी होच म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. काही म्हणलं तरी होच. एका गावामध्ये एक मंत्री महोदय आले, ओ साहेब, परिस्थिती खराब आहे आमच्या गावची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही हो, लोक आजारी पडतात. मंत्री महोदय सांगतात, एक पाण्याची टाकी, एक विहीर मंजूर. आता याला मंजूरच करायची, द्यायची थोडी होती काही. दुसरा एक 80 वर्षाचा म्हातारा होतला, ओ साहेब, 7वी पर्यंत शाळा आहे, 7वीच्या नंतर पोरांना 10 किलोमीटर पायी जावं लागतो, चिखल आहे, पाऊस आहे. एखादी 10वी 12वी पर्यंत एखादी जिल्हा परिषदची शाळा मंजूर. एक दुसरं उठलं, ते म्हणलं, साहेब, आमच्या गावात सगळं आहे पण जिओला रेंज नाही. एखादं जिओचं टावर मंजूर, फक्त मंजूरच करतात, द्यायचं पण होतं म्हणतात. एक 90 वर्षाचं म्हातारे काठी टेकवत आलं आणि त्या साहेबाला म्हणलं, साहेब, तुमच्या आशीर्वादाने आमच्या गावात सगळं आहे, फक्त एक नदी नाही. ते मंत्री महोदय म्हणले, मंजूर. आता नदी देता येत असती का? देता येत असती, तरी पण त्यांनी नाराज केलं का लोकायला? तसं या तोंडानं कोण साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे मधुरावानी ओठी मधुरावानी ओठी मधुरावाणी ओठे, मधुरावाणी ओठे, मधुरावानी ओठी मधुरावानी मधुरावाणी ओठे, मधुरावाणी ओठे. तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. मधुरावाणी ओठे, मधुरावाणी ओठे, मधुरावाणी ओठे, मधुरावाणी ओठे, मधुरावाणी ओठे, हो मधुरावाणी ओठे. तुका म्हणे वाव पोटी, तुका म्हणे वाव पोटी. मधुरावानी ओठी तुका म्हणे वावपुटी. होईल तेवढं गोड बोला. देवाचं एवढं गदगद 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 वर्ण केलं आणि देव खुश झाला. देवानं सांगितलं, आकाशाची वाणी सांगे सकळासी तळमळ मानसी करू नका. ए देवानो, काळजी करू नका, देवकीच्या गर्भा येईल. लोक तर लागतील जवळ. एकटा माणूस पक्ष स्थापन कर अजिबात नाही. देवानं विचार केला, मी आशीर्वाद तर दिलाय. काय दिलाय? आशीर्वाद दिलाय. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा तो वर, चला अवतार घेऊ आता. ओ शेषराव, अवतार घ्यायचा आहे आपल्याला. शेष म्हणजे लक्ष्मी म्हणजे कोण? शेष म्हणजे लक्ष्मी म्हणजे हात जोडले. ओ देवा, मी सगळ्यांच्या नादी लागेल पण तुमच्या नादी लागणार. अहो, मागच्या जन्मात मी तुमचा लहान भाऊ झालो. हो देवा, 14 वर्ष मला उपवास करावा लागला. किती वर्ष उपवास करावा लागला? रामायणामध्ये, माया लक्ष देऊन ऐका, रामायणामध्ये खरा जर वनवास घडला असेल तर तो लक्ष्मणाला घडलेला आहे आणि उर्मिलेला घडलेला आहे. सीतेला वनवास घडला नाही. आम्ही आता कुठं चहा पाणी घ्यायला गेलो तर त्या मावश्या सांगतात, महाराज माझ्या पोरीला ना सीतेसारखा वनवास आहे. माणिक भाऊ, सीतेसारखा वनवास आता आहे का कोणाला? हिच्या पोरीच्या बेनं सासून फाशी गेला असती. सीतेसारखा वनवास कुठं राहिला महाराज? तो काळ वेगळा होता. सासू पाहिली की सुनबाई थर 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 कापत होती. हे 40 वर्ष अगोदर. आता सून पाहिली की सासू थर थर कापते. आताचा काळ वेगळा आहे. देवानं सांगितलं काळजी करू नका. देव म्हणले
अरे बाबा, मागच्या जन्मात तू लहान भाऊ होता, पूर्वी तू अनुज झालासी कनिष्ठ, सोशियल कस्टमर सवे, आता तू वडील होई बस. आता तू वडील होई बा सर्वज्ञा, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, आता तू वडील होई बा सर्वज्ञा. आळीन म्यान्या तुझी मारे, आळीन म्यान्या तुझी मारे, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, आता तू वडील होई बा सर्वज्ञा, होई बा सर्वज्ञा. आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीला मी आज्ञा तुझी बारी. ऐक ना लक्ष्मणा, मागच्या जन्मात तू लहान भाऊ झाला म्हणून तुला माझं ऐकावं लागलं. आता तू वडील होई बा सर्वज्ञा, पाळीला मी आज्ञा तुझी बारी. ठरलं महाराज. वसुदेवा देत देवकी बहीण लग्नामध्ये विघ्न झाले आहे का? कंसाची लाडकी बहीण वसुदेवाला दिली. कोणाला दिली? वसुदेवाला. थाटामाटात मिरवणूक निघाली आणि आकाशवाणी झाली. ए कंसा, ए कंसा, ज्या बहिणीची एवढी थाटामाटात मिरवणूक घेऊन चालला असणार आहे, तिच्या पोटी येणारा 8वा मुलगा तुझा वध करणार आहे. मला एक सांगायचंय तुम्हाला, एखाद्या बहिणीचं पोरगा आपला वध करणार आहे, हा भावाला कळल्यानंतर हा तिला पैठणी गेली का हो महाराज? नाही नाही, कंसच होतो. घेवनिया खडग मार, घेवनिया खडग माराया धावला, घेवनिया खडग माराया धावला, घेवनिया खडग माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. घेवनिया खडग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात पकडला. बे राजा आहे ना तू, महिलांची हत्या करतो, स्त्रीची हत्या करतो, ब्रह्मपातक लागल तुला. हिच्या पोटी येणारे मुलं तुला मारणार आहे ना, आम्हाला कारागृहामध्ये ठेव. ठरल्याप्रमाणे मी तुला पोरं आणून देतो. ठरलं महाराज. कारागृहामध्ये ठेवलं. 2-3 वर्ष ओलाल्यानंतर सुंदर सारखं लेकरू झालं. आणि वसुदेवानं ते लेकरू घेतलं. कोणाकडे गेला? कंसाकडे गेला. कंसाने त्या लेकराकडे पाहिल्यानंतर कंस विचार करतो, मला तर 8वं मारणार आहे. पहिल्यानं काय केलं? की तो मारणार आहे? 8वं मारणार आहे. पहिल्यानं तुला काय केलं? मला एवढंच सांगायचं तुम्हाला. कंस हा देव होता का राक्षस होता? हो, कंस राक्षस होता, तरी पण तो तुमच्याने माझ्यापेक्षा 1000 पट चांगला होता. याचं कारण कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता. कंस कमीत कमी जन्माला आलेले पोरं मारत होता. आपण तर गर्भातल्या पोरी सुद्धा मारायला लागलो महाराज. प्रत्येक माणसाची धारणा अशी झाली की मला पोरगच पाहिजेत, पोरगच पाहिजेत, पोरगच पाहिजेत. पोरं काय दिवे लावतात मला अजून काही कळलं नाहीये. एक सांगू तुम्हाला, दशरथ माहिती आहे का तुम्हाला? तुमच्या दाऊदपूरचा नाही, प्रभू रामचंद्राचा बाप दशरथ. त्याला 4 पोरं होते, राम, लक्ष्मण, भरत आणि मग दशरथासारख्या बापाला जर पोराने पाणी पाजलं नाही तर आजकालच्या दशरथाने अपेक्षा करायची नाहीये. आपल्या ह्या चुकीमुळं, गर्भहत्येमुळं, मुलींची गर्भहत्या होत असल्यामुळं आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये दुष्काळापेक्षा सगळ्यात मोठं दुखणं नवरदेवाचं आहे. प्रत्येक गावात 500 तरुण पडू नये, लटकते रे नारे. कोणी बघेच ना त्यांच्याकडे. कठीण ताळा झाली महाराज. 100 पोरं झाले आणि 40 पोरी, 60 जण वेटिंगवर आहे. किती? कसा नंबर लागायचा? अवघड झालंय. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, गर्भहत्या करू नये. हे मार्गदर्शन द्वापार युगामध्ये एका राक्षसाने तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. म्हणून पण नारदजी भेटले. नारदजी म्हणे, का रे, तो देव आहे, चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी धन्य तोची विठोबा. असे बोट केले. 1 2 3 4 5 6 7 8. इकडचं मोजलं की इकडचं आठवत, आणि इकडचं मोजलं की इकडचं आठवत. हे बघ म्हणे, देव येतो. आता हा कंसच होता. विनाशकाले विपरीत. पहिलंही मारलं, दुसरंही मारलं, तिसरंही मारलं, 6ही मारी तर दुराचारी. होताची प्रसूत देवनिया देत, काही मारीत दुराचारी, दुराचारी, काही मारीत दुराचारी, काही मारीत दुराचारी. होताची प्रसूत देवनिया देत, काही मारीत दुराचारी, काही मारीत दुराचारी.
जो गर्भ योग माया नेत आश्चर्य करीत जगा माझ्या. 8व्याची तयारी सुरू झाली. कितवा जन्माला होता? 8वा. नामदेवराय किती गोर वर्णन करतात महाराज, खूप सुंदर प्रमाणे पहा. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे, कंसाचे हृदय जळतसे, कंसाचे हृदय जळतसे. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे, कंसाचे हृदय जळतसे, कंसाचे हृदय देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे, कंसाचे हृदय जळतसे. टाळ वाजवा, कंसाचे हृदय जळतसे. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. आणि भगवंताच्या अवताराची वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोची होता मास, वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष वसुनाम तिथी, बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिती. अयोनी संभव नोहे काही श्रमी नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेसमोर प्रगट झाली. देवकी माता रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग जेठी, जनी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल. रडायला लागली. कारण का? 6 पुत्र डोळ्यासमोर मारले होते. वसुदेवाला सांगू लागली, ओ मालक धरा माझ्या लेकराला. बघता बघता 8वा जन्माला आला. देव मला आई काळजी करू नकोस ग, कंस मला काय मारणार आहे? त्याचं तेरस खाल्लेलं तू ताण घेऊ नकोस. मग एक काम कराय, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, माया उपजली तेथे, ठेवी मज आणि येथे. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. वसुदेवाने भगवंताला उचलला कमळापती, पायाची बंधने गळती. भगवंताला नेऊन ठेवलं आणि मायेला घेऊन आले. रडे माया करी आकांत, नामा मने उठते दूत. 8वा जन्माला आला म्हणून धावत पळस कंस जन्मा आलाय. 8वा जन्माला आलाय, 8वा जन्माला आलाय. बघतो तो मुलगी आहे. देवकी माता रडायला लागली. ए ए ए दादा ऐक ना, अरे हा मुलगा नसून मुलगी आहे ना, आणि मुलगी तुला काय करणार आहे? पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळं ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी गेला आणि मारण्यासाठी गेला. हातातून सटकले, आकाशवाणी झाली. तुझा लागी वधी उपजला मजा दी. ए कंसा, अबे तू काय मला मारणार आहे? तुला मारणारा माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू. वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी? कितव्या वर्षी? आपल्याला 25व्या वर्षी झाला तरी आपण अख्ख्या गावाला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. कशाचे? पोरं झाल्यानंतर. पोरं झाल्यानंतर पेढे वाटू नका मायबाप. ज्यांनी पोरं झाल्यावर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले. पेढे म्हातारपणी वाटा, ज्या दिवशी म्हातारपणी पोरग तुमची सेवा करेल. आणि प्रत्येक गवळण गवळण सांगू लागले, ए अगं ऐकलंस का? गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, यशोदेला पुत्र झाला. गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, हो गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. एक धावती एकी पुढे, दाटी वाटी सुंटावडे. एक धावती एकी
झाली झाली दासी जणी हे तेल घाली रात गलबला झाली दासी जनी तेल घाली गवळण म्हणती गवळण म्हणती गवळण म्हणती हो गवळण म्हणती गवळण म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला प्रत्येक गवळण सांगू लागली काय ऐकलंस का यशोदेला मुलगा झाला. आणि खरं सांगू का महाराज तुम्हाला एखादी बातमी जर गावात पसरवायची असेल तर माईक लावायची गरज नाही एक बॅनर छापायची गरज नाही दोन व्हॉट्सअप नाही इंस्टाग्राम नाही टेलिग्राम नाही काही नाही. एखाद्या मायमाऊलीला जवळ घ्या तिच्या कानात सांगता बाई तुला म्हणून सांगते कोणाला सांगू अख्ख्या गावाला माहित होतं तरी शब्द हा शिल्लक राहतो तुला म्हणून सांगते बाई कोणाला सांगू म्हणून चांगल्या व्यवहाराची गोष्ट कधीच माणसानं बायकोला सांगायची नाही. तुम्ही माणसाला असं का म्हणतात धर्मराजांचा शाप आहे त्यांना महिलांना धर्मराजाचं काय आहे कर्ण ज्यावेळेस रणांगणात पडलाय नाका तोंडातून रक्त येतं शेवटचे श्वास मोजत आहेत त्यावेळेस कुंती माता रडायला लागली. धर्मराजाने विचारलं आई हा आपला शत्रू आहे आपला दुश्मन आहे आणि तो मरत असताना तू रडते का. त्यावेळेस कुंती आई साहेबांना सांगितलं दादा तो तुमचा शत्रू नसून तो तुमचा मोठा भाऊ आहे. काय मोठा भाऊ आहे. हे ऐकल्यानंतर धर्मराजाच्या डोळ्याला धारा लागल्या आणि धर्मराजा सांगतात आई ही जर गोष्ट तू अगोदर सांगितली असती तर सूर्यासारखा पराक्रमी माझा भाऊ आमच्या हाताने गेला नसता ग. तू हे लपून ठेवलं ना जा मी शाप देतो की याच्यानंतर महिलांच्या मनात कोणतीच गोष्ट राहणार तुम्ही काहीही सांगा त्यांच्या मनात राहत नाही म्हणून बहुतांशी काही गोष्टी त्यांच्यापासून लपून ठेवलेल्या चांगल्या. प्रत्येक गवळण सांगू लागले एक धावती एकी पुढे ताटी वाटी सुंटावडे वन घेऊन या ताटी नंदा घरी झाली ताटी. आणि त्या गवळणी माझ्या जनाबाई होत्या. कोण होत्या जनाबाई सुयनीची गलबला झाली दासी जणी हेल गाली. हेल कळतं का हेल आजी हेल हा हे आजीला माहित असेल. नवीन पोरीला हेल कळत नाही बेल कळत नाही टेल कळत नाही. हेल म्हणजे काय पूर्वी एखादी मुलगी बाळांतीन झाली की तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही मायमावल्या होत्या तेवढ्या काय करायच्या हंड्यानं पाणी आणायच्या आणि तिच्या राजनात टाकायच्या. याला काय म्हणत होते आई हेल. तुम्ही म्हणसाल महाराज आता ही पद्धत बंद झाली कारण 100% 100% मुलींची डिलिव्हरी एक तर बीडला व्हायला लागली किंवा परळीला मग पाणी घेऊन बीडला जातं का आता. दिवसांदिवस काय झालंय वातावरणात बदल झालाय महाराज. काय झालाय बदल झालाय एक सांगू का तुम्हाला दिवसांदिवस आता माणसाला मरण्यासाठी म्हातारा व्हायची गरज नाही माणिक भाऊ. हे जे म्हातारे लोक दिसतात ना याच्यानंतर आपल्याला म्हातारे लोक पाहायला भेटणार नाही. 50 वर्ष खूप झाले महाराज. 50 वर्ष तुम्ही बघा एखादा कॅन्सर तज्ज्ञ जर तुमचा डॉक्टर ओळखीचा असेल ना तर त्या डॉक्टरजवळ अर्धा तास जाऊन बसा. या देशाचा जर विचार करायला गेलो तर जेवढा निर्व्यसनी लोकांना कॅन्सर आहे तेवढा व्यसनी लोकांना नाही आहे. काही लोक म्हणतात मसाल्याचं खाऊ नका मूळव्याध होतो. काय म्हणतात लोक मसाल्याचं खाऊ नका मूळव्याध होतो. जे दररोज बोकडे खातात त्यांना काहीच नाही. आम्ही दुधाशिवाय दुसरं काही खात नाही. 4 ऑपरेशन झाले तरी मुळव्याध वरतोच होतं. नेमकं करायचं काय मसाल्याचा आणि मुळव्याधाचा काही संबंध नाहीये. कारण की आता आपण जे खातोय ते जेवण नाहीच आहे. तुम्ही आम्ही जे खातोय ते विष खातोय. केळं सुद्धा संध्याकाळी कच्चं असलं सकाळी पिकतंय महाराज. टरबूज सुद्धा इंजेक्शनाशिवाय तयार होतात. आमचा एक छोटासा आश्रम आहे चोखोबरायचा. आमचे महाराज म्हणे आपल्याला मेथीची भाजी लावायची. मग मी मेथीचं रोप आणलं मेथीची भाजी लावली. माझ्यासोबतच आमच्या शेतकऱ्यांनी लावली. आता 20 दिवस झाले 30 दिवस झाले. आता श्रावण सुरू झाला ना वारीच्या अगोदर लावली होती. मग जून गेला जुलै गेला ऑगस्ट संपत आला तर मेथीची भाजी याच्यापेक्षा काही मोठी होईनच माणिक भाऊ. आणि आमच्या शेजारच्या माणसं जे गबीच्या गबी त्याने 4 वेळेस कापली तर मेथीची भाजी वाढायलाच लागली. परवा दिवशी मी त्याला म्हणलं का रे आमची एवढीच आणि तुझी एवढी कशी. तो म्हणे महाराज तुम्हाला जर असं वाटत असेल मेथी वाढावी तुम्ही एक क्वार्टर घेऊन या म्हणे. क्वार्टर कळतील तुम्हाला नाही म्हणजे सगळेच थोडे काही संन्याशी तुम्ही म्हणजे क्वार्टर कळणार नाही. क्वार्टर म्हणजे बॉटल देशीची आणि ती घेऊन या थोडं तीर्थ टाका म्हणे त्याच्यावर. तेव्हा मी विचार केला आपण तशी जरी नाही पिली त्यावेळेस माझ्या लक्षात आलं आपण अशी जरी नाही पिली तर मेथीच्या मार्फत का होईना चाललेलीच आहे ना बरोबर आहे का नाही. आपण जे खातोय ते दूध नसून आपण जे पितोय तो दूध नसून ते विष आहे महाराज. ज्या दिवसापासून या देशामध्ये जर्सी गाईचं उत्पन्न वाढलं त्या दिवसापासून या देशामध्ये शुगरांची संख्या खूप वाढली बरोबर आहे का नाही.
जनाबाई तिथं काय करण्यासाठी ते हेल सुयनीची गलबला झाली दासी जनी हेल खाली गवळण म्हणती हो गवळण म्हणती गवळणीला तर झाला यशोदे आनंद आहे जिकडे तिकडे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्णंदा घरी आनंदल्या नरणारी जिकडं तिकडं आनंद आहे जे जया पाहिजे ते भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्यानंतर नंदबाबाने ज्याला सुवर्ण पाहिजे त्याला सुवर्णदान ज्याला गायी पाहिजे त्याला गायीदान ज्याला वस्त्र पाहिजे त्याला वस्त्रदान ज्याला अन्नदान पाहिजे त्याला अन्नदान ज्याला जे पाहिजे ते दिलंय महाराज पण एकीकडे सुख आहे आणि एकीकडे दुःख आहे कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळका सुटला कंसाने मीटिंग भरवली ऐका जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस पहिला इडा पुतना मावशीनं उचलला होता कोणी पुतना मावशीनं तुम्ही असं नका समजू की लाडली योजना आताच आहे द्वापार युगापासून ह्या लाडल्या कुठेही पुढेच आहे महाराज बरोबर आहे का नाही पुतनेनं इडा उचलला म्हणे ए दादा 2 दिवस झालेल्या जन्माला आलेल्या पोराला मारण्यासाठी अर्ध राज्य काय करायचं हे काम मी तुझं फ्री करून देतो सुंदर असा शृंगार केलाय महाराज आणि यशोदेकडे गेली यशोदे अगं बाळ झालाय तुला सांगितलं नाही यशोदानं माफी मागितली अगं खूप धावपळ होती ग खूप आनंद उत्सव चालू होता कळलंच नाही बरं ये कुठे आहे का तुझं बाळ यशोदा म्हणते खूप रडत होतं ग आत्ता झोपी घातलं देव पाळण्यातल्या पाळण्यात विचार करतो किती भोळी माय आहे माझी माझं बवणीचं गिराईक परत गेलं तर माझा धंदा चांगला होणार दुकानदार लोक एवढे हुशार असतात महाराज बवणीचं गिराईक किती का हलकट असेल त्याला परत जाऊ देत परळीच्या बाजारात एक बाई वांगे ऐकत होती काय ऐकत होती वांगे एक माणूस तिच्याकडे गेला मावशी अगं वांगे काय किलो आहे का ती म्हणली दादा 30 रुपये किलो अगं वेडी झालीस का तू दाऊदपूरला सप्ताह चालू आहे आणि माझी पंगत आहे आज मसाला वांगा करायचा रबडी करायची आहे गुलाबजाम करायचा आहे 100 किलो घ्यायचे किती घ्यायचे ती म्हणली दादा मग असं करा ना 3 रुपये कमी करा मी तुम्हाला 27 न देते हा म्हणला अगं 20 रुपयानं दे महाराज लोकांची पंगत आहे ती म्हणली बाबा मला तिकडून मार्केटमधून आणावं लागतं ह्याच वांग्यावर माझ्या पोरायचं शिक्षण आहे रूम भाडं द्यावं लागतं गाडी भाडं द्यावं लागतं हा म्हणायचा 20 आणि ती म्हणायची 27 तिनं हात जोडली म्हणे दादा मला तुम्हाला वांग द्यायची नाही तुम्ही दुसऱ्या दुकानावर जाय माणूस बोल बच्चन होता थोडा म्हणे असं वेड्यासारखं कसं करते माझ्या हाताने बावणी करून बघ की संध्याकाळपर्यंत तुझ्या टोपल्यात एक सुद्धा वांग शिल्लक राहणार नाही आता ती जुनी मराठवाडी म्हातारी होती ती म्हणे करे मेल्या तुझ्या हातामध्ये अशी काय जादू आहे मग हा तिला सांगत होता बाई माझ्या बापाची 100 एकर जमीन गमावली आता ना मी काय म्हणला माझ्या बापाची 100 एकर जमीन गमावली का या हातानं तुझं टोपलं भर वांगी काय घेऊन बसलीस देव रडायला लागला काय झाला देव रडायला लागला पुतना देवाकडे जाती आणि भगवंताचं ते गोड स्वरूप पाहिल्यानंतर बरळा पीड मनटवर वपू कर्णयो कर्णीकारम बिभ्रतवासम कनक कपिशं वै जयंती चमाला राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कळा लोपलिया पाहिलिया वेदलावी बैसे जीवे जडोनी देवाकडे बघितल्यानंतर ज्या भावनेनं आली होती ती भावना सुद्धा विसरून गेली नाथबाबा सांगतात पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा भगवंताला बघितल्यानंतर
आहे त्या भावनेनं विसरून गेले. देवानं माया काढून टाकली. भगवंतानं पुतनेनं भगवंताला उचललं. दूध पेलय, विष पेलय, पंचप्राण ज्यावेळेस सोडायला लागले त्यावेळेस पुतना गाय भरली. ए देवा सा मुंच मुंचालमिती प्रभाश्रेणी स्विड्डमाला अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुज महु प्रसन्न गात्रा श्रीपती रुरोदा. देवा सोड, देवा सोड. रुरोध करायला लागली. काय करायला लागली? धावा करायला लागली. देवा सोड. देव म्हणले हे बघ पुतणे पहिलं तुम्ही कोणाला धरत नाही आणि एकदा का कोणाला धरलं तर मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदा ए नमो नमा. आता पुतनाही मारली, माबळ भट्ट मारला. अग बग रिटा मारिला बाळपणी अवघी दैत्य खानी. भगवंताच्या चरित्रामध्ये राक्षसाचं जास्त वर्णन करत जाऊ नये. आता जगाचा मालक रांगायला लागला. किती गोड देवाचं वर्णन आहे. रांगत रंगनी चोरीत लोणे, रांगत रंगनी चोरीत लोणे, भावनी धरती गवळणी वा बांधिती चरणी देती गराणे. आता यशोदे साजनी, साधनी, यशोदे साजनी, साधनी, दूध भक्षुनी कमाल निळे नवल केले साधने. कृष्ण आळवा आळवा भरतुनी माते दावा, कृष्ण आळवा आळवा भरतुनी माते दावा. रांगायला लागला माझा जगाचा मालक. रांगत रंगनी चोरीत लोणी, धावणे धरिती गवळणी, बांधिती चरणी देती गराणी, यशोदे साजनी. नामदेवाने सुद्धा वर्णन केलं. तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्यान रांगत, रंगने रंगनात तुम्ही देखीला. रांगायला लागला. रांगता रांगता गल्ली बोळीत फिरायला लागला. गल्ली बोळीत पाहिल्यानंतर सगळे पोरं पाहिले. पोराच्या तब्येती अशा वाळून गेल्या होत्या. सगळ्या पोरांना 100 पोरांना एकत्रित गेलं. अरे बरं पोरं म्हणले काय देवा, अरे आपल्या परळीमध्ये एवढे बिअर बार असताना तुम्ही वाळून कसे गेले? असं देव नाही म्हणला. बरं असं देव म्हणला नाही असं मला तुम्हाला सांगायचं तरी तुम्ही हसताय. ऐका, अरे आपल्या गावामध्ये एवढं दही दूध तुपलोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले? देव पोरं दूध तुपलोणी आहे तेवढं सगळं डेअरीला जातं, डेअरीला काही राहत नाही. मग भगवंतानी विचार केला. ऐका, भगवंतानी पहिला पक्ष स्थापन केला. महाखंचोर मित्र मंडळ. अध्यक्ष भगवानाथ, उपाध्यक्ष बलरामदादा, सचिव पेंद्या. ट्रस्टीमध्ये सगळ्यात चालू खातं सचिवाचं असतं. म्हणून बहुतांशी सचिव इमानदार असला पाहिजेत, गरीब असला पाहिजेत. नाही तो अध्यक्षाची सही करून कधी पैसे काढा. मग पहिली सभा झाली. सभेमध्ये अध्यक्षांनी सांगितलं, ओय वस्त्रकाळ माती घेऊन यायची 1, सराट्याचा काटा घेऊन यायचा 2, काठी घेऊन यायची 3. पेंद्या हुशार होता, सचिव होता पेंद्या. म्हणजे देवा तुका पागल आहे का काय बे? अबे चोऱ्या करायच्या, मग वस्त्रकाळ माती काय करायची? देवाने सांगितलं आपल्याला दही दुधाची चोरी करायची. काय करायची? दही दुधाची. हे बघा, बाह्य रंगाने जरी तुम्हाला असं वाटत असेल की देवानं दही दूध तूप लोणी चोरलं, काय चोरायची गरज होती? एकट्या नंदबाबाकडे 9 लाख गायी होत्या. किती लाख गायी होत्या? 9 लाख गायी. आता 9 लाख गायी ज्याच्या बापाकडे, त्याला दही दूध तूप चोरी करायची काय करायची? पण भगवंतानं खरी चोरी कशाची केली? चित्त चोरी येले नंदाच्या. तुका म्हणे येणे गरुड ध्वजे, हरिणे माझे हरिले चित्त आणि भारवित्त. सर्वात मोठी चोरी जर कशाची केली असेल तर चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. ठरलं महाराज. वस्त्रकाळ माती कशाला रे? म्हणजे आपण जर एखाद्या गवळणीच्या घरी दही तुपलोणी खायला गेलो आणि तिला जाग आली, ती जर आपल्या मागं लागली तर ती माती तिच्या डोळ्यात फेकायची. ती डोळे चोळत बसल, आपण पळून जाऊ. पेंद्या हुशार होता. म्हणे देवा ती जर चष्मा घालून आली तरी. मग तो सराट्याचा काटा, तो काटा एक असा पुढा असतो, एक असा आडवा असतो बघा. तो कसा बी टाकला तरी पायात मोडतो. म्हणे तो सराट्याचा काटा टाकायचा, तिच्या पायात काटा मोडल, ती काटा काढूस तर आपण पळून जायचं. पेंद्या तरी हुशार होता. पेंद्या म्हणे खरे देवा ती जर सँडल घालून आली तर. अध्यक्षाने एका वाक्यात सांगितलं, जर तुला आमच्या पक्षात राहायचं असेल तर शहाणपणा करायचा नाही, नाही तर कधी तुझ्या मागे ईडी लागेल, कधी तुला अटक होईल काही सांगता येत नाहीये. त्याच्यामुळे इथं राहायचं, पाहिजे तेवढा निधी घ्यायचा, पक्षाच्या विरोधात बोलायचं नाहीये. अध्यक्ष ठरवल तो वेद, अध्यक्ष ठरवल तो GR, तू जास्त डोकं लावायचं. ठरलं महाराज. मग चोऱ्या सुरू झाल्या. घर पाहुणी एकांताचे, याल तरी यारे लागे,
अवघे माझ्या मागे मागे. सगळ्या गोकुळातल्या गवळणी विचार करायच्या आतापर्यंत या गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्याच नाहीये, पण ज्या दिवसापासून नंदबाबाला मुलगा झाला त्या दिवसापासून ह्या घटना सुरू झाल्या. गवळणी 4 वाजता उठायच्या आणि उठल्यानंतर गवळणीच्या डोळ्याला जे दिसायचं त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्याच्या पाहती गवळणी पाहती गवळणी ओ पाहती गवळणी पाहती गवळणी ओ पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी ओ पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी पाहती गवळणी तवती पालती दुधाणी तवती पालती दुधाणी तवती पालती दुधाणी तवती पालती दुधाणी म्हणती नंदाजिया भोरे म्हणती नंदाजिया भोरे ओ म्हणती नंदाजिया भोरे म्हणती नंदाजिया भोरे ओ गवळणी सकाळीच्या वेळेस आपल्याला 4 वाजता उठायच्या आणि गवळणीच्या दृष्टीचे निदर्शनात यायचं. गवळणी म्हणायच्या पाहती गवळणी तवती पालती. सर्व दुधानी कशी राहायची, पालथी राहायची, बरोबर आहे का नाही. आणि गवळणी विचार करायच्या म्हणती नंदाची पोरी आजी चोरी केली खरे. कारण गवळणीला माहित होतं तया विना नासी नव्हे दुसरिया ऐसी. चोरी करतोय ना महाराज आपण. चोरू काय शकतो आपण? लोकांचा चारा चोरू शकतो लोकांच्या शेंगा चोरू शकतो, लोकांच्या चपला चोरू शकतो, पण देवानं जी चोरी केली ती तुम्हाला आणि मला जमली. आणि 1947 पासून तर चोरीचे प्रकार एवढे वाढले बाबा बाबा बाबा. कोण काय चोरलं काही सांगता येत नाहीये. त्या बिहारमध्ये एकानं बैलाचा चारा चोरला होता महाराज. त्याचं नाव लालू प्रसाद यादव आहे. काय चारा कुठं माणसं खात असतात का हो, तरी त्या बैलांना चारा चोरलाय. काय चोरती लोक सांगतात नाही. कोणी धरणं चोरतंय कोणी चारा चोरतंय, कोणी रोड चोरतंय, कोणी काय चोरल. 1947 पासून लोकांना चपाती आवडत नाहीये, भात आवडत नाहीये, भाकर आवडत नाहीये. लोकांचा सगळ्यात मोठा आहार जो झालाय तो सिमेंट गिट्टी वाळू. हे बघा मी नेहमी सांगत असतो, आता देव जरी या महाराष्ट्रात आला, देव जरी या देशात आला, त्यानं जर ठरवलं मला पंतप्रधान व्हायचं, मुख्यमंत्री व्हायचं, हा देश सुधारायचा, तरी शक्य होणार. याचं कारण या देशाला जसं ब्लड कॅन्सर असतो ना महाराज, तसं भ्रष्टाचाराचं कलंक लागलेला आहे या देशाला. तो कितव्या टप्प्यातला कॅन्सर आहे माहितीये का? 3ऱ्या टप्प्यातला आहे. कितव्या? 3ऱ्या टप्प्यातला आहे. आपण भ्रष्टाचार करणं सोडू शकतो. आपण भ्रष्टाचार करणं सोडू शकतो. एका तहसीलदाराच्या आईची पुण्यतिथी होती, माझं कीर्तन होतं. मी त्यांना प्रश्न केला, मला साहेब किती पेमेंट आहे तुम्हाला? म्हणे मला 70-80 हजार रुपये पेमेंट आहे. मला 70-80 हजार रुपये पेमेंट आहे साहेब, तुमची प्रॉपर्टी 100 कोटीची झालेली आहे. मग त्यांना खूप पश्चाताप वाटला. म्हणे मी माझ्या आईचा उत्सव एवढा मोठा करतोय, सगळ्या महाराज लोकांना कपडे, 5000 लोकांना जेवण. म्हणलंय बघा तुम्ही इथं किती जरी तुमच्या आईची पुण्यतिथी केली, सर्व काही केलं, तरी पण तुम्हाला पापच लागलं, कारण तुम्ही लोकांचा पैसा लुबाडताय ना. ते ऐकल्यानंतर त्याला एवढं वैराग्य झालं, तो रडायला लागला. आणि त्यानं त्या दिवशी आईची शपथ घेतली, म्हणे महाराज याच्यानंतर मी मरेपर्यंत 1 रुपया सुद्धा फुकटचा कधी खाणार नाही. पण म्हणे महाराज तुम्हाला सांगू का, मी घेणं सोडू शकतो म्हणे, पण देणं नाही सोडू शकत. कळलं का तुम्हाला? घेणं तुमच्या माझ्या हातात आहे, पण मला जर एखादं काम करायचं असेल तर मला दिल्याशिवाय माझं काम होत नाही. आतापासून तर इथेपर्यंत हा सगळ्यात मोठं काय लागलेलं आहे, कीड लागलेलं आहे. मलाही त्याची माहिती नव्हती. माणिक भाऊ आपल्या आश्रमाला 10 लाखाची गट्टू आली एका ठिकाणून, एका घेतले माणसाकडून. आता माझ्या डोक्यात फक्त 10च लाख होते ना, मला काय माहिती एवढे गळत गळत येत. गळत 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 माझ्याकडे फक्त 5.5 लाख आले. किती?
5.5. आता त्याच्यात गट्टू किती बसवायचे हा मोठा प्रश्न आहे, बरोबर आहे का नाही? असंच जर चालत राहिलं तर कसं होणार महाराज? विठ्ठल 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 कुंडली कमरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय. गवळणीने विचार केला, तया विना नासी नव्हे दुसरी आहेस, याच्याशिवाय ही चोरी कोणी करूच शकत नाही. सगळ्या गावातल्या गवळणी एकत्रित झाल्या. त्या म्हणे अगं त्याला काय दोष देता म्हणे, याला सगळ्यात कारणीभूत जर कोण असेल तर तुकाराम महाराज. कोण आहे? तुकाराम महाराज. का? हा निर्गुण असताना याला नावा रूपाला, याला सगुण रूपाला जर कोणी आणला असेल, तुकोबराय सांगता शेवटच्या चरणामध्ये, दया विन हे नासी सवे तू कया मेला, हो सवे तू कया मेला, सवे तू कया मेला, हो सवे तू कया वेला, हो सवे तू कया मेला, हो सवे तू कया मेला. सवे तू कया वेला, सवे तू कया मेला, सवे तू कया मेला. येणे आगुण आणला, येणे आगुण आणला, मंदी नंदाची या भोरे, हो मंदी नंदाची या भोरे, आजी चोरी केली करे. सवे तू कया मेला त्याने अगुण आणला. निर्गुण असणारा जगाचा मालक, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया, मय गुलाम मय गुलाम मय गुलाम तेरा. निर्गुण असणारा जगाचा मालक, त्याला नावा रूपाला जर कोणी आणला असेल तर आणीला रूपाबळे करुणी खेळे हरिदासा. म्हणून म्हणती नंदाची अपुरे, आजी चोरी केली खरे. अभंगाची भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामध्ये भगवंताने अनेक प्रकारच्या खोड्या केलेल्या आहे महाराज. काय त्या खोड्याचं वर्णन करायचं? गवळ यशोदेकडे जायच्या. ए यशोदे, यशोदे कृष्णासी सांगावे, यशोदे कृष्णासी सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का राहावे, गोकुळी राहावे का राहावे, गोकुळी राहावे का राहावे. यशोदेला गवळणी म्हणायच्या, ए यशोदे, तुझ्या बाळाला काही समजून सांग. दही दूध खातं बरं, खाय नका खाण्याची गोष्ट आहे. दही दुधाचा नासुडा करताय. जगातली कोणतीच आई अशी नाहीये की त्या आईला आपल्या मुलाचे गुन्हे खरे वाटेल. यशोदा सांगू लागली, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ दिसतय गोजिरवाने, काय सांगता घराने ग गोकुळच्या नारे. सावळा ग चिमणा माझा, गवळणीत खेळे राजा, तुम्ही मोठ्या ढाल ग जागे गोकुळच्या नारे. बिचाऱ्या गवळणी नाराज झाली. तुम्ही लपून याचा भवरा, अरे तुम्ही लपून याचा भवरा, अळघेचा सारंग धरा, तुम्ही बारा घरच्या बाला गे गोकुळच्या नारे, तुम्ही बारा घरच्या बाला गे गोकुळच्या नारे. बिचारा नाराज झाले आणि घरी जात असताना शेवटच्या कोपऱ्यामध्ये गवळण राहत होती. ती म्हणे का काय गेलत्याने यशोदेकडे गेलो तर भगवंताच्या यशोदेच्या कडेवर कृष्णाला पाहिल्यानंतर तिला घामा चाला, बाई यशोदेच्या कडेवर जर कृष्ण आहे तर माझ्या हातात कोणी खाली पाहिलं तिथंच कॅलेंडर मालक तुम्ही. म्हणे 4 तास झाले तुझ्या सोबत आहे ग, सोड सोड म्हणतोय. देवानं धमकी दिली, हे बघ म्हणे याच्यानंतर मला धमकी द्यायची नाही. आता तरी तुझा नवरा झालो, याच्यानंतर जर धमकी देशील तर तुझा आजन सासरा होईल म्हणे. इतक्या खोड्या भगवंताने केल्या. किती गवळणी म्हणायच्या. दुसरी आली धावत म्हणे ग बाई, काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, डरू जाता सापडे ना यशोदे बाळ तुझा का, ना पोटभर सोसू देगा. तिसरी आली धावोनी म्हणे ग बाई, काय केली करणी, पतीची दाढी माझी वेणी दोहीसी, गाठ देवोनी गाठ बाई कोणा सुटेना. अशा अनेक प्रकारच्या खोड्या केल्या महाराज. आवरी आवरी आपुला काना,
पोराला समजून सांग. येतो आमुचे घरासी हम कवी तोले की सुनासी कोठे लोणी सांग आम्हासी न सांगता वासुरे सुडी बिदिसी आपण खातो दही दूध तूप लोणी हात पुसतो सुनेच्या मुखाला गोणी एका जनार्दनी करी करणी जातो पळोनी ते थोनिया. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या आणि पोरग जास्त विचित्रपणा करायला लागलं की बापा पुढे दोन पर्याय असतात. एक तर त्याला आळंदीला पाठवायचं, एक नाही तर त्याला हायस्कूलला पाठवायचं. दोन दुसरा पर्याय नसतो. यशोदेनं भगवंताला सांगितलं भाऊ आता तू घरी राहायचं नाही. गाई गोपाळ सवंगडी वना गाई गोपाळ सवंगडी वना 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 गाई गोपाळ सवंगडी वना घेवनी जाय खेळे नंदाचा काना विटू दांडू चेंडू लगोरी नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी गाई गोपाळ. अशा अनेक प्रकारच्या खोड्या भगवंताने. तिथे गेल्यावर शांत बसवून हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे डमामा. शेवटी थकले गोपाळ चला वळू गाई बैसू जेऊ एके ठाई बहु केली वन वन पायी पेटी झाला. सर्वांच्या गायी एकत्रित केल्या भगवंताने, सर्वांच्या शिदुऱ्या एकत्रित केला आणि पहिला काला माझ्या भगवंताने यमुनेच्या किनारी केला. पहा बरं. बिभरत वेणुम जठरपट यो शृंग वेत्रेच कक्षे वामे पान शुल्क बलम तत्फलांकिलिषु तिष्ठन्मध्ये सुप्री सूर्यो हासयन् नर्मविस्वै स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञ भुग्बाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. जो काला भगवंताने यमुनेच्या किनारी केला तोच काला माझ्या ज्ञानोबराणी चंद्रभागेच्या तीरी एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राजा गोपाळा सिलाया वाटी. आणि तोच काला अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये हे बघा एवढे पावसाचे दिवस असून सुद्धा एवढा सुंदर उत्सव तुम्ही सर्व मंडळी करता. हे बघा कीर्तन तर दरवर्षीच ऐकतो आपण महाराजांच्या मुखातून. तुम्ही शिव महापुराण सुद्धा मागच्याही वर्षी ऐकलं, याही वर्षी ऐकलं. त्याच्या अगोदर 3-4 वर्षे भागवत कथा सोपान महाराजांनी केली. खूप सुंदर नियोजन. मला विशेष वाटतं महाराज तुमच्या मंडपाचा जर सर्वे केला, तुमच्या मंडपाचं जर निरीक्षण केलं तर प्रामुख्याने एक गोष्ट चांगली पाहायला भेटती की इथं 85% तरुणांची संख्या ही संप्रदायासाठी खूप चांगली गोष्ट आहे महाराज. हे बघा एवढ्या वातावरणात तुम्ही राहता म्हणजे तुम्ही राख किंग लोक आहे. कोणते किंग आहे? राख किंग. काही वाळू किंग असतात, काही गट्टी किंग असतात. राख म्हणजे राखीला जगात कुठंच किंमत नाहीये, पण तुमच्यासाठी राख म्हणजे सोनं आहे महाराज. काय सोनं आहे. पण असंही वातावरण असताना एवढे मोठे मोठे व्यवसाय असताना एवढं सगळं काही असताना सगळे तरुण पोरं दररोज कीर्तनाला आहे, दररोज कथेला आहे. ही तुमच्या जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती गड्यांनो. काय संपत्ती. आनंद वाटतो, हेवा वाटतो महाराजांच्या पंक्ती पाहिल्या की. खरंच ना दररोज पंक्ती सोपानबान सांगितल्या. काय पंक्ती. एकानं गुलाबजाम केले की एक बासुंदी, एखाद्यानं बासुंदी केली की रबडी. अहो हे मालपोय आणि रबडी काय आपलं खाणं आहे का? हे मारवाडी लोकांचं खाणं आहे. पण खरं सांगू का सिद्धेश्वराच्या दरबारामध्ये तुम्ही सर्व ग्रामस्थ मंडळी अन्नदान करणारे मंडळी एवढ्या तनमन धनानं अन्नदान करता म्हणून देवाची अवकृपा तुमच्यावर नाहीये महाराज. नाही तर पैशावाले तुमच्याकडेच काय राख आहे महाराज. समुद्रातली राख संपली, तुमच्या राखीचं काय घेऊन बसले. बरोबर आहे का नाही? तुम्ही एवढं सगळं असून सुद्धा लोक स्थिर आहे, आनंदात आहे, गुटगुटी ते सगळे सुखी. याचं कारण काय? तुम्ही पैसा जरी कमवत असाल त्यातला काही भाग तुम्ही सिद्धेश्वरासाठी खर्च करता म्हणून भगवंताचा अवतार तुमच्यावर काय विश्वास. खूप सुंदर आहे. जीवनातली सगळ्यात मोठी संपत्ती आहे महाराज. देव देतो, ज्याला देतो त्यानं धर्म केलाच पाहिजे. बरोबर आहे का नाही? म्हणून एवढं सुंदर. आता इथं येण्याचा योगच आमच्या मामांच्या वतीने सोपान महाराजांचं मामांचा नामचा परिचय आहे. पण आता हा सप्ताह खूप यादगार झाला आहे आणि ह्या वर्षी तर काही पाहायचं काम नाही. जिवाळा माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला तुमच्या गावात काय आयटम आहे घरी बसल्या कळतं. मी त्या दिवशी व्हिडिओ पाहिल्यानंतर मला मालपोय आणि व्हिडिओमध्ये आता इतक्या लांब खायला येत नव्हतं ना. बरोबर आहे का नाही? खूप सुंदर. काय खूप सुंदर परंपरा तुम्ही सर्व मंडळी चालू ठेवता. माझी विनंती गाड्यांना तुम्हाला हे बघा जसं सप्ताहासाठी सगळं गाव एकत्रित येत आहे तसं देशासाठी धर्मासाठी एकत्रित यावर महाराज गरज आहे. हे बघा मी तुम्हाला हात जोडून विनंती करतोय. मुस्लिम धर्माच्या लोकांनी जर हिरवा झेंडा वर केला महाराज सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध लोकांनी जर निळा झेंडा वर केला तर सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. आपला पहिला प्रश्न निर्माण होतो कोणता झेंडा घेऊ हाती. माझी विनंती आहे मी या जातीचा आहे, मी त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, मी त्या धर्माचा आहे. काढा ही डोक्यातून कीड. या देशाला भविष्यात दुष्काळाचं संकट नाहीये. या देशाला भविष्यात संकट फक्त आणि फक्त जर कशाचं असेल तर जातीवादाचं आहे महाराज. बांगलादेशच्या पंतप्रधान लक्ष देऊन वाक्य ऐका माझं.
बांगलादेशच्या पंतप्रधान तिथं एवढं मोठं दहशत झाली तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्या तिथून फ्लाईट घेऊन 56 देश या राष्ट्र मुस्लिम या देशामध्ये किती आहे जगामध्ये 56 राष्ट्र मुस्लिम आहे. किती आहे 56. पण त्यांना तरी सुद्धा 56 मुस्लिम राष्ट्र असताना सुद्धा त्यांना सुरक्षित राष्ट्र फक्त भारत देश वाटलं. याचं कारण त्यांना माहित आहे भारतामध्ये गेले तुम्ही कशी आहे सुखरूप आहे महाराज. महाराष्ट्र एक असं राज्य आहे अख्ख्या राज्यातले लोक महाराष्ट्रात जगतात महाराज. तुमच्या ज्या कंपन्या कारखाने मोठे पास सगळ्या राज्यातले लोक इथे येतात. म्हणून आपण या देशाला आदर्श देणारे आहोत, या विश्वाला आदर्श देणारे लोक आहोत. म्हणून आपण सर्वांनी जर एकत्रित राहिलं फक्त एक विनंती आहे, मी हिंदू आहे आणि हिंदुस्तान माझा देश आहे अशी जर भूमिका सर्वांनी ठेवली तर निश्चित उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी आनंदात आहे महाराज. सगळीकडेच हे वातावरण खराब झालंय. तुम्हाला काय सांगायचं आहे ते राजकारणापुरतं ठीक आहे. आता ते सप्त्यात आलो माणिक भाऊ बरं त्यातल्या त्यात सोपान महाराजांनी म्हणजे विलासराव गोपीनाथराव आहे. क्या बात टाळी वाजवा. विलासराव गोपीनाथराव गेल्यानंतर तेवढी मैत्री फक्त आमच्या दोघांचीच आहे महाराज. भरपूर जण प्रयत्नही करतात ती तोडण्यासाठी पण तो फेमिकॉल का जोडे तुटे का नाही साला. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे का नाही. कीर्तनकार संप्रदायाचा प्रचार करणाऱ्या लोकांनी जर याचा विचार केला तर उद्या या समाजानं काय आदर्श घ्यायचा. म्हणून सर्वांना माझी विनंती गाड्यांवर आपण सर्वांनी एका छत्राखाली या. एका छत्राखाली जर आलो तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी अवघड आहे. लोक जातीवादाचं विष पेरतायत. ह्या निवडणुकीच्या टायमाला दुबईचे लोक या देशात आले होते महाराष्ट्रामध्ये. दुबईचे इराक इराणचे. आम्ही कीर्तनातून जर नुसतं म्हणलं की या पक्षाला मतदान करा तर लोक आम्हाला शिव्या घालतात महाराज. मदरसामधून फक्त एक फतवा निघाला की आपल्याला या पक्षाला मतदान करायचं तर 100% मुस्लिम लोकांनी मतदान केलं. किती टक्के केलं 100%. ज्या माझी तर सरकारला मी त्या दिवशी सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना जो मतदान करणार नाही त्याच्या सगळ्या सरकारी योजना काढून टाका. ज्या दिवशी देशातला प्रत्येक हिंदू मतदान करल ज्या दिवशी देशातला प्रत्येक हिंदू मतदान करल त्या दिवशी चांगलेच लोक सत्तेत येतील. गधे बाबूराव होणार नाही. त्याच्यासाठी आपण सुद्धा थोडं काय राहा सावध राहा. उद्याचे दिवस आजचाच विचार करायचा असेल तर उद्याचे दिवस तुमच्या आणि माझ्यासाठी संकटात आहे. धर्म जगला तर तुम्ही जगसाल. आता धर्मच नाही राहिला तर काय जगणार आहे तुम्ही. म्हणून धर्माला पहिलं प्राधान्य द्या. खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. सर्वांना विनंती आहे देशासाठी धर्मासाठी एकत्रित या. जीवनामध्ये व्यसन नका करू. दारू गांजा मत पियारो अक्कल गुम हो जाती है. एक नाही 2-2 लाख रुपयाचे मोबाईल घ्या. किती लाखाचे घ्या 2-2 लाख रुपये. तुमच्या मानीला सोसल एवढं सोनं गळ्यात घाला. म्हणजे तुमच्या मानीला जेवढं वजर तोलल तेवढं सोनं गळ्यामध्ये घाला. हातात अंगठ्या घाला. कंबरपट्टा सुद्धा सोन्याचा करा. मी या माता घडी सोन्याची घ्या. पण तरुण पोरांनो माझी विनंती आहे जीवनामध्ये व्यसन करून तुमचंही जीवन बर्बाद नका करू आणि दुसऱ्याचंही जीवन बर्बाद नका करू. या देशाला बांगलादेशपासून भीती नाहीये, नक्षलवाद्यापासून भीती नाही, आतंकवाद्यापासून भीती नाहीये. या देशाला सर्वात मोठी भीती जर कशापासून असेल तर फक्त आणि फक्त व्यसनापासून आहे. म्हणून तरुण पोरांनो जर जीवनामध्ये व्यसन नाही केलं ना फोर्च्युनर गाड्या काय घेऊन बसल्या माझी तिच्छा प्रत्येकाने लँड क्रुझर घ्या. काय आपल्याला काय घ्यायचं राख इकली की गाडी त्याला काय ताण आहे. आपल्याला का उसने थोडी घ्यायचे कोणाकडून. चांगल्या गाड्या घ्या बंगले बांधा. परळीत जर समजा अशी पैज लागली की परळीमध्ये कोणत्या गावात सर्वात सुंदर घर आहे तर त्यात आपल्या गावाचं नाव निघलं पाहिजे. परळीमध्ये सगळ्यात जास्त गाड्या कोणत्या गावात आहे त्या गावात आपल्या गावाचं नाव निघलं पाहिजे. आणि परळीत सर्वात जास्त निर्व्यसनी मुलं कोणत्या गावाचे असं जर परिक्षण झालं तर पहिलं गावाचं नाव आपल्या राहिलं पाहिजे की दाऊदपूरमध्ये सर्वात जास्त निर्व्यसनी मुलं आहे. आणि ही जर संपत्ती तुम्ही सांभाळली तर जीवनामध्ये तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही. म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं. काय आभार मानायचे महाराज. जे जया पाहिजे ते कीर्तनकार गायक वादक मंडळीचे लाड पुरवणारे तुम्ही मंडळी आहात. म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. सोपान दादांमुळं तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये आला. खरं सांगा बरं एक महाराज कुठं 8-8 वर्ष कथा करत असतो माणिक भाऊ. 8 वर्ष कथा करून सुद्धा तुम्ही लोक त्या माणसावर प्रेमच करतात. प्रेम करण्यासारखा माणूस येतो. बरोबर आहे का नाही. आमच्या दोघांचं ठरलेलं एकानं दाबायचं आणि एकानं उकलायचं. आता आपला स्वभाव वेगळा आहे त्याचा स्वभाव वेगळा आहे. तो थोडासा प्रेमळ आहे आणि मी थोडा भांडकुदळ आहे. पण मग दोघं जर प्रेमळ असतो तर मग लोकांनी आम्हाला मारून टाकलं असतं. त्याच्यामुळं मी प्रकरणं करायचे आणि दाबायचे त्यांना. बरोबर आहे का नाही. काही होऊ द्या प्रत्येकाकडे भगवंतानं एक बुद्धी दिलेली. बरोबर आहे का नाही. सर्व माणसं समान अजिबात नसतात. गेल्या 8-10 वर्षापासून तुम्ही सर्व मंडळी त्यांच्यावर प्रेम करत आहात. सर्वच गुणीजन महाराज मंडळी सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो. ज्यांनी अन्नदान केलं ज्यांनी या कार्यक्रमाला मदत केली सर्व क्षेत्रातले मंडळी आहेत. राजकीय क्षेत्र धार्मिक क्षेत्र आस्था हा तुमचा उत्सवच असतो. ते गाडी ओढाओढी फुगड्या वगैरे खूप सुंदर तुम्ही सर्वांनी आनंद घेतला. आणि त्या फुगड्या ते सगळं पाहून पाऊस आला. बरं गणेश बा म्हणे तुमचा पायगुण आहे. माझा पायगुण एवढा खराब नाही.
पण मी जिथं जातो तिथं पाणी येणं चांगलं आहे का वाईट आहे? तुम्ही गेले की दुष्काळ पडतो. मी साक्षात भगवंताचं स्वरूप आहे, त्याच्यामुळं पाणी आलं. सर्वच मंडळी, तुम्ही सर्व मंडळींनी खूप सुंदर नियोजन केलं. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. त्यामध्ये आमचे सरपंच असतील, आमचे मामा, एकदम घरच्या कुटुंबासारखं, जसं लेकरं मायबाप लेकरायला जीव लावतात तसंही कुटुंबाने सर्वच महाराज मंडळीची सेवा केली. सोपनभाऊ काल सांगता ज्या ताईने आपल्या सर्वांची सेवा केली, त्या ताईंचं नाव विसरून राहिलं. पाहते किती बुद्धिमान आहे स्वप्न्या. मला फोन करून सांगितलं, काल बोलता बोलता माझ्याकडून ते नाव विसरून राहिलं. ज्या ताईने सर्व महाराज मंडळींची 7 दिवस सेवा केली, त्या ताईंनाही द्यावे तेवढे धन्यवाद. सर्वच मंडळी तुम्ही सर्वांनीच सेवा केली. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. वाणीला पूर्ण विराम देतो. कार्यक्रमासाठी उपस्थित झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. हो म्हणतो जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष. कार्यक्रमासाठी उपस्थित ज्यांनी 7 दिवस तुम्हाला सुंदर असं गायनाला साथ दिली असे असणारे माझे परम मित्र आमचे गणेश महाराज जटाळे, त्यांची सर्व सुंदर संस्था. आज माझ्या समवेत आलेले आमचे नागेश महाराज गोळे आहेत. आमच्या समवेत आले आमच्या गावचे पाटील, आमचे गंगाधर दादा तात्या आहेत, ज्यांनी 7 दिवसामध्ये नुसतं परळीनं तुमचा कार्यक्रम ऐकला असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रानं नव्हे, अख्ख्या देशानं, अख्ख्या विश्वाने ज्या चॅनलच्या मार्फत हा कार्यक्रम पाहिला, असे आमचे जिव्हाळा चॅनलचे मालक आमचे अमोलदादासुद्धा 7 दिवस इथं आहेत. आमचा सोन्या आहे. सर्वच मंडळी आहेत ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहेत. आमचे भुजंग दादा आहेत. दादासाठी सर्वांनी एकदा टाळी वाजवा महाराज. सर्वच मंडळी आहेत. सर्वांचं वर्णन सोपान महाराजांनी चांगल्या प्रकारे केलं आहे, म्हणून काही चुकलं असेल त्यांच्या सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो आणि झालेली शिवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. विठोबार कुमाई ज्ञानराज माऊली जाता जाता सर्वांना एक छोटीशी विनंती आहे. आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये एक छोटीशी गोशाळा सांभाळतोय. तुम्ही म्हणसाल महाराज काही पैसे मागता का? पैसे फक्त कीर्तनाचेच घेतो बरं माणिक भाऊ, बाकी कोणाकडून दक्षिणा घेत आपल्या राशीत नाहीच येते, बरोबर आहे का नाही? म्हणून सुंदर अशी गोशाळा आहे. 40-50 गायी आहे. तुम्हाला माहीत असेल, तुम्ही सर्व गाव मिळून एवढे आयटम करता. आमचे दररोज 20-20, 10-10 हजार लोकांना आमच्या आश्रमावर सुद्धा तेवढेच आयटम असतात. सोपन महाराजांना माहीत आहे, कीर्तनाचा पैसा जरी येत असेल तर त्यातला 80% पैसा हा धर्मासाठीच जातो. 20% मग आता लेकरा बाळा तेवढे पाहिजेतच ना महाराज, बरोबर आहे का नाही? आम्ही काही संन्यासी नाही आहे, म्हणून त्या गाईचं रक्षण व्हावं यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला. सुंदर अशी वारकरी अगरबत्ती समोर क्रीटा गाडी उभी आहे. प्रत्येकाने जेवण करा, घरी जाताना एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. त्याच्यातून जो पैसा येईल फक्त आणि फक्त गो मातेसाठीच जाईल. त्यातला 1ही रुपया कुटुंबासाठी जाणार नाही, याची शाश्वती मी नारदाच्या गादीन देतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. तळप द्यावून हात आणि रख रख त्या रानात
चरणी मी माझा माता ठेवतो. आणि एवढं जे दररोजचं गोड नियोजन सर्व त्याचं व्यवस्थापन करणारे आमचे कोकाटे महाराज, त्यांचं सगळं नियोजन आहे ते आमचे मुकरदम आहे. काय आहे? मुकरदम आहे. सर्व नियोजन आमचे कोकाटे महाराज, सर्व महाराज मंडळीवर त्यांचं बंधुवत प्रेम आहे. आमच्या कोकाटे महाराजांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आम्हाला पहिल्यांदा या परिसरामध्ये पहिलं कीर्तन आमचे माणिक भाऊ यांनी दिलं होतं. हे सर्वच मंडळी सगळे कुटुंबातली मंडळी आहेत. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. आरती. हॅलो हॅलो हॅलो. जय जय विठ्ठल. हा बोलिलेले कुरे वेडे वा पुढे उत्तर करा क्षमा